नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता वितरण जी.आर आलेला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना आता निधी वितरण होणार आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण असा जी.आर निर्गमित झालेला आहे. तुमच्यासमोर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक 10 जून रोजी निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही जी.आर पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 10 जून 2026. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235 D767 या लेखा शीर्षाखाली रुपये 30,00,00,00 कोटी इतका नियतव्य मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 9/4/2026 रोजीच्या या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षाखाली माहे मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटका अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची या ठिकाणी दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय, उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील. तसेच अनुसूचित जातीच्या व 9 बौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या विभागाने उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व 9 बौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व 9 बौद्ध प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल आणि याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. पहा पुढे सदर शासन निर्णय. या निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 9/4/2026 या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 9/4/2026 या परिपत्रकान्वये निर्णयान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाचा ई-ऑफिस नस्ती क्रमांक पाहू शकता. या प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता.
सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता साप्ते, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, प्रत देखील तुम्ही पाहू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा हप्ता वितरण GR आलेला आहे. एकूणच या संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे मे महिन्याचा वितरण कधी होणार, GR शासन निर्णय, आणि तुम्हाला देखील या GRच्या माध्यमातून 1500 रुपये मिळणार आहेत. एकूणच अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.